आणलाय। पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं। दशक के बाद और ऐसे में काफी पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफला परदेशातून निधी मिळाल्याचं उघड झालंय। पाकिस्तान, आखाती देश, मलेशियातून निधी आल्याचं उघड झालंय। टीआरएफचे सगळे धागेदोरे सध्या खणून काढले जात आहेत। एनआयएच्या तपासात 463 फोन कॉल्सची माहिती देखील समोर आली। हे कॉल्स भारत विरोधी कारवाया आणि दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या लोकांशी संबंधित आहेत। गेल्या महिन्यामध्ये एनआयएनं श्रीनगर आणि हंदवाडा इथं छापे टाकले। टीआरएफचे फाल्कन स्क्वॉड नावाचं विशेष हिट स्क्वॉड हिट अँड रन हल्ल्यांमध्ये तज्ज्ञ आहे। पहलगाम हल्ल्यामागे हा गटच होता। हल्ल्यानंतर दहशतवादी डोंगरात लपून बसतात, जेणेकरून सुरक्षा दलांना त्यांना पकडणं कठीण होतं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारताविरोधी बडबड सुरूच आहे। भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर आणखी निर्बंध लादले जाऊ शकतात, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। अमेरिकेनं अद्याप भारतावर लेव्हल 2 आणि लेव्हल 3 अंतर्गत निर्बंध लादलेले नाही, असं ते म्हणाले। It cost hundreds of billions of dollars to Russia. You call that no action? And I haven't done phase 2 yet or phase 3. But when you say there's no action, I think you ought to get yourself a new job, because if you remember 2 weeks ago I said if India buys, India's got big problems, and that's what happened. So don't tell me about that. सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। आधी असलेल्या जीएसटीच्या 4 स्लॅबपैकी 12% आणि 28% स्लॅब रद्द करण्यात आलाय। त्यामुळे देशात आता फक्त 5% आणि 18% असे 2च जीएसटी स्लॅब असतील। सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणं यासह रोजच्या वापराच्या गोष्टी ह्या स्वस्त होणार आहेत। तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहे। सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। प्लांट से जीरो में जाने वाले आइटम्स इंडिकेट कर रहा हूं। अल्ट्रा हाई टेम्परेचर मिल्क, द UHT मिल्क, छेना और पनीर, ऑल द इंडियन ब्रेड्स विल सी निल रेट। सो रोटी किसी के ऊपर भी, चपाती और रोटी और पराठा और व्हाटएवर इट इज, they all come to nil. Reduction from 28 to 18%. Air conditioning machines, TVs which are over 32 inches, all TVs now at 18%. Dishwashing machines, small cars, motorcycles equal to or less than 350 cc are all now coming to 18%. तर जीएसटीच्या स्लॅबमध्ये कसे बदल करण्यात येणार आहेत आणि केंद्राच्या या निर्णयामुळे काय काय स्वस्त झाले ते आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। रेडीमेड कपडे, चप्पल, बूट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, त्याचबरोबर घरगुती वापराच्या वस्तू आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, याबरोबरच दुचाकी, चारचाकी, सिमेंट बिल्डिंग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी, टीव्ही, पॅकेजमधील अन्नपदार्थ, शीतपेय आणि पेंट्स। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स पोस्ट केली। पंतप्रधान मोदी यांच्या आश्वासनांवर ठाम आहेत। जीएसटी दर कपात आणि प्रक्रिया सुधारणांचा हा ऐतिहासिक निर्णय गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देईल, तर शेतकरी, एमएसएमई, महिला आणि तरुणांनाही मदत करेल।
व्यवस्था सुलभ करून आणि सामान्य नागरिकांवरील भार कमी करून या सुधारणा केवळ जीवनमान सुलभ करतीलच असं नाही, तर व्यवसाय सुलभतेला सुद्धा प्रोत्साहन देतील, विशेषतः लहान व्यापारी आणि उद्योजकांसाठी. भारतासाठी खरोखरच परिवर्तनात्मक निर्णय असल्याचं अमित शहांनी एक पोस्ट केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेत थेट 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली. तसंच पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिबवेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. तसंच पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला देखील गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत आपण पाहूयात. संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यामध्ये 1,000ची वाढ. लाभार्थ्यांना दरमहा 1,500 ऐवजी आता 2,500 मिळणार आहे. त्याचबरोबर ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका 2, मार्गिका 4, नागपूरच्या मेट्रोच्या टप्पा 2च्या कर्जास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील आणिक डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका 11 या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर अनुसूचित जमातीतील 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आहे. एमयूटीपी आणि एमयूटीपी 3A या प्रकल्पातील लोकल गाड्यांच्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे. पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिबवेवाडी 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली. ठाणे नवी मुंबई विमानतळादरम्यान उन्नत मार्गासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर शहराभोवती आउटर रिंग रोड आणि 4 वाहतूक बेटांची निर्मिती होणार आहे. भाजप खासदार नारायण राणेंना जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारायण राणेंना शस्त्रक्रियेसाठी जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आजच नारायण राणे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गामध्ये सहभागी करा अशी मागणी होतीये. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाजाचा एसटी कॅटेगरीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा, हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करा अशी मागणी आता बंजारा समाज करणार असल्याचं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलंय. हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू करण्यात यावं आणि त्यानुसार बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सगळे सवलती देण्यात यावी ही आता मागणी राहणार आहे. त्याच्यासाठी मोठा लढा आम्ही उभारू आणि लवकरच या लढ्याची रूपरेषा मी जाहीर करणार. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचं मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या दगडी चाळीमध्ये स्वागत करण्यात आलं. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात गवळीला सर्वोच्च न्यायालयानं तब्बल 18 वर्षांनी जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. नागपूरहून विमानानं मुंबईत दाखल झालेल्या गवळीचं दगडी चाळीमध्ये त्याच्या कुटुंबियांनी आणि रहिवाशांनी स्वागत केलं. बीडच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. 30 ऑगस्ट रोजी देवदर्शनासाठी जात असलेल्या 6 तरुणांना भरधाव कंटेनरनं चिरडलं होतं. या अपघातात घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत. यातील बहुतांश तरुण हे पोलीस भरतीची तयारी करत होते. किरकोळ वाद मित्राकडूनच मित्राची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. बीडच्या स्वराज्यनगरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीनं 24 तासांमध्ये अटक केली आहे. गणपतीसमोर 2 मित्र हे सोबत थिरकले आणि नंतर अचानक झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली आहे. अभिषेक गायकवाड असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
पंढरपूरचा राजा अर्थात सहकार मंडळाच्या बाप्पासमोर वारकरी संत आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती संपन्न झाली, तर बाप्पाला 56 प्रकारच्या प्रसादाचा महाभोग दाखवण्यात आला। या महाआरतीच्या वेळी शहरातील प्रदक्षिणा मार्ग हजारो भाविक हे उपस्थित होते। यंदाचं मंडळाचं हे 22वं वर्ष असून दरवर्षी हा महाआरतीचा सोहळा पंढरपूरचं आकर्षण असतं। कराड तालुक्यातील तांबवेमध्ये धर्मनिरपेक्षतेचं दर्शन झालंय। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत गणपतीची आरती केली। संगम गणेश मंडळाकडून गेल्या 25 वर्षांपासून हा उपक्रम सातत्यानं राबवला जातोय। मुंबईसह राज्यांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव सण साजरा झाला। मुंबईच्या कांदिवली पूर्वेमध्ये ठाकूर विलेजमध्ये हॅथवे साई स्टार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला। यावर्षी हॅथवे सार्वजनिक गणपती मंडळाकडून 12 ज्योतिर्लिंग, नारी शक्ती, ऑपरेशन महादेव, ऑपरेशन सिंदूर याचा देखावा करण्यात आला होता। या देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। गणेशोत्सवासाठी महापालिकेनं विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून येत्या 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या विसर्जनासाठी महापालिकाही सज्ज झाली आहे। विसर्जनस्थळी प्रथमोपचार केंद्रासह रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, जर्मन तराफे, तात्पुरती शौचालय, त्याचबरोबर सर्च लाईट आदी विविध सुविधा या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। गौरी गणपतीचं विसर्जन करून कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल आरक्षित विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। गुरुवारी ही रेल्वे गाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आलाय। गणरायाची मनोभावे पूजा करून गणेश भक्तांनी परतीची वाट धरली आहे। एकाच वेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी ही सुरू केली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळानं चेंबूरमधील टिळकनगर इथं नवीन 144 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय। 19 मजली इमारत ही घरं असून या इमारतीमधचं भूमिपूजन हे आज गुरुवारी होणार आहे। या इमारतीमध्ये अल्प गटासाठी 74 तर मध्यम गटासाठी 70 घरं असणार आहेत। भूमिपूजनानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात असून 2.5 ते 3 वर्षात घरांचं बांधकाम हे पूर्ण करण्याचं मुंबई मंडळाचं नियोजन आहे। त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी ही इच्छुकांना येत्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे। विद्यमान 2025च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीत 33% वाढलेल्या असून नजीकच्या काळामध्ये भावातील तेजीचा भविष्यवेध घेणाऱ्या एका संशोधन अहवालानं आणखी उच्चांकी भरारीचे अंदाज वर्तवले। डॉलरच्या तुलनेमध्ये घसरते रुपयाचे विनिमय मूल्य आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणामुळे नरमाईच्या अपेक्षांनी सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती ह्या कडाडण्याची शक्यता आहे। भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजपा आमदार रिवाबा जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये रिवाबा जडेजा विद्यार्थिनींसोबत कबड्डी आणि रस्सीखेच खेळताना दिसतेय। समाज कल्याण विभागातर्फे राज्यभरामध्ये चालवल्या जाणाऱ्या 55 शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी क्षमता ही वाढवण्यात आली आहे। त्यानुसार राज्यभरामध्ये 1295 जागा वाढवण्यात आलेल्या असून जागा वाढवल्यामुळे आता अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार आहे। सध्या राज्यभरामध्ये 441 सरकारी वसतिगृह ही कार्यरत आहेत। नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या पीएमसी रोड मित्र अॅपला चांगलाच प्रतिसाद मिळालाय। गेल्या 21 दिवसांमध्ये या अॅपवर खड्ड्यांबाबत 1000पेक्षा अधिक तक्रारी आलेल्या असून त्यापैकी 967 तक्रारींचे 72 तासांमध्ये निवारण करण्यात आले। अभिनेता आशिष कपूरला पुण्यात अटक करण्यात आली आहे। बलात्कार प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी आशिष कपूरला अटक केली आहे। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आशिष कपूरनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेनं केलेला होता। या घटनेनंतर 11 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आणि आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता। अखेर आशिष कपूरला अटक करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात सतत बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेत, तर अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबा दिसून येतोय। मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प हा ओव्हरफ्लो झालेला असून तिथे धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत।
दिल्लीतील यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी 205.33 मीटर किंवा त्याहून अधिक आहे. हिमालय आणि वायव्य भारतामध्ये सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी ही वाढलेली आहे, ज्यामुळे बॅरेजमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात येत आहे आणि मुसळधार पाऊस आणि संभाव्य वाहतूक कोंडीचा इशाराही देण्यात आला आहे. दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये यमुना नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलंय. दिल्लीतील बेला रोडवर गाड्या पाण्याखाली गेल्यात, तर काही इमारती देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत. ही परिस्थिती मठ बाजार परिसरातली आहे, जिथे रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेलं दिसतंय. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग.